लोंढे अग्रणी सोशल फाउंडेशन अध्यक्ष या आम्हाला कोरो इंडियाच्या मार्फत 2 फेलोशिपचे कॅन्डिडेट आम्हाला निवडण्याची संधी मिळाली आहे। या संधीचा आम्ही सोनं करू। ज्या आम्हाला जे फेलोशिपसाठी आम्हाला निवड झालेली आमच्या कॅन्डिडेटची त्यासाठी आम्ही विटा शहराची निवड केलेली असून विटा शहराची इथून पुढे 1 वर्षामध्ये आम्ही ग्वाही देतो की सुहासिनी शिंदे मॅडम आणि शुभांगी पवार मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक सक्सेसफुल उपक्रम घडले। बऱ्याच जणांचे आपण फॉर्म भरले होते, त्याच्यातून काही जण इंटरव्ह्यू गेल्यानंतर सक्सेसफुली झाले आणि काहींचं सिलेक्शन सेकंड राऊंडमध्ये झालं, काहींचं नाही झालेलं। तर त्याच्यामध्ये सक्सेसफुल झालेले आणि राऊंडमध्ये म्हणजे ज्या पुढे गेलेल्या विषयांतर्गत वेगवेगळे विषय होते, त्याच्या अंतर्गत आपल्या शुभांगीताई पवार यांचं भक्ती मुक्तीसाठीचं जे आहे फेलोशिप ते त्यांना मिळालेले आहे। त्याचबरोबर सुहासिनी शिंदेताई त्या आपल्याला एकासाठीच्या त्याच्यासाठीचं आपल्याला त्यांचं नेतृत्व फेलोशिप मिळालेलं आहे। तर त्याच्यासाठीचं आपल्याला कोरो इंडियाकडून हे स्वीकृती पत्र आलेलं आहे, ते आपण त्यांना आपल्या संस्थेचे मी पदाधिकारी म्हणून त्यांना दिली। मी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा देते की कोरो इंडियामध्ये तुमचे फेलोशिप झाल्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि तुम्ही इथून पुढे जे काय काम कराल ते चांगलं करा आणि आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहे। तुम्हाला कुठं जिथं कमी पडेल तिथं आम्ही तुम्हाला साथ देऊ। अग्रणी संस्थेमध्ये संचालक म्हणून काम करतो। तर आमच्या शुभांगी पवार यांना युथ सक्षमीकरण या विषयावर त्यांना फेलोशिप मिळालेली आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। सुहासिनीताई यांना एकल महिला यांच्यावर फेलोशिप मिळालेले आहेत, त्यांचंही अभिनंदन। चा सदुपयोग करून समाजात जास्तीत जास्त योगदान द्यावं ही माझी मनापासून इच्छा आहे। संचालक व सहकारी मित्र यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आम्ही हक्क व त्यांच्या बाबतीत जे काही प्रश्न असतील म्हणजे रोजगारामार्फत त्यांना रोजगार मिळवून देणे व त्यांचे संघटन करून विटा शहरामध्ये काहीतरी बदल घडवून आणायचा मी प्रयत्न गेल्या 2 वर्षे कार्यरत आहे। मी भटक्या समाजावरती काम करते। मिळाली मला खूप आनंद झाला। मी विटा शहरातील भटक्या विमुक्त महिलांवरती शिक्षण आरोग्य याविषयी काम करते। 20 महिलांचे नेतृत्व घडवणार आहे।